अथ श्री साई सच्चरित अध्याय 14 ओवी 109. अधिपानीय उत्तरापोषण पुढे हस्तमुख मुख प्रक्षालन करोत्तदवर्तन तांबूलदान तया मागून मागून दक्षिण परिबाबांचा क्रमविलक्षण करू जाताची चंदन विलेपन किंवा अक्षताद्य लंकरण दक्षिणा प्रदान प्रदान कांक्षिती आरंभिताच पूर्वाराधना बाबाधीच मागती दक्षिणा ओम तत्सद ब्रह्मार्पणा तत्क्षणाच क्षणाच करणे ये तरी या शंकेचे निरसन कराया न लगे महाप्रयत्न होता क्षणिक दत्तावधान समाधान लाधाल धनाचा जो करणे संचय धर्म घडावा हाची आशय परिशुल्क काम आणि विषय यातची अतिशय वेचते धनापासव धर्म घडे धर्मापासव ज्ञान जोडे स्वार्थ तरी तो परमार्थी चढे मना तोडे समाधान आरंभी बहुत काल पर्यंत बाबा काहीही नव्हते घेत जळक्या काड्यांचा संग्रह करीत तोच की भरीत खिशात असो भक्त वा अभक्त काही कोणाही पाशी काही न मागत दिडकी दुगानी ठेविल्या तेथ तमाखू अनित्वा तेल तमाखूचे फार प्रेम उडीत विडी अथवा चिलीम त्या चिलमीची सेवा ही निश्चिम बहुधा धूम्र नसेती पुढे आले कोणाचे मना रिक्त असते दक्षिणे विना जावे कैसे संत दर्शना तदर्थ दक्षिणा ते घेत दिडके दिधल्या घालीत खिसा ठेविता कोणी डब्बू पैसा परत करीत जैशाच्या तैसा क्रम हा ऐसा बहुकाळ परी पुढे काही काले साईबाबांचे महात्म्य वाढले भक्तांचे थवे येऊ लागले पूजन चालले विधीपूर्वक नाही पूजेची सांगता जाण सुवर्ण पुष्प दक्षिणे विन हे तो नित्य पूजेचे विधान पूजका प्रमाण ठाऊके राज्याभिषेक सिंचना अथवा संपादिता पद पूजना पूजक आणि ती उपायना
पूजक आणि ती उपायना तैसीच दक्षिणा गुरु पूजे उच्चादिवी दक्षिणावंत हिरण्यदा अमृतवंत हेमदाता शुद्धिमंत मंत्रा वर्णात हे वचन मंगल्य गंधाने वर्धनाक्षतेने श्री ऐश्वर्य पुष्प तांबूलार्पणे दक्षिणेने बहु धनता गंधाक्षत पुष्प तांबूल पूजा द्रव्यात जैसे मूल तैसाची दक्षिणा सुवर्ण फूल बहुधन फल वितरिते दक्षिणा लागे देवता पूजने तैसीच तत्संगा सांगता सिद्धर्त्यजनी व्रतोद्यापन वायन दानी हिरण्य लागे अर्पाया जगाची ही घडामोड पैशावरीच सारी मोड अब्रू नुकसानीची फेडितात ही पैशाने हिरण्य गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित देवपूजेस ही दक्षिणा संमत संत पूजनीच कानको संत दर्शना जाता आपापुल्या ज्ञानानुसारता एरे कोणाच्या काय चित्ता एक वाक्यता दुर्मिळ भजन भावार्थ कोण नामनी कोणी संत परीक्षे लागुनी कोणी म्हणे मनीचे सांगुनी देईल जनी तो संत नवल कोणी प्रार्थिती दीर्घायुता हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता कोणी पुत्र पौत्रवत्ता अखंडित सत्ता मागती नवल बाबांची अगाध शैली जावोत कोणी कराया कुटाळी दुर्बुद्धीची होऊनी होळी चरण कमळी विनटत हेही भाग्य नसलिया संचिती अनुताप तरी पावत चित्त ते होऊनी निर्भिमान निश्चिती दृढ प्रचिती पावतात हे तो सर्व प्राकृत भक्त सर्वथैव प्रपंचासक्त दक्षिणादाने शुद्ध चित्त व्हावेत हे मनोगत बाबांचे यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती आत्मज्ञानोत्सुक ही प्रती
दक्षिणा प्रदान साधन युक्ती स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी दोघांशीही व्हावी इष्ट प्राप्ती. तरी दक्षिणा निज गुरु प्रती निज हितार्थी द्यावी की. प्रजापती देवा दैत्या मानवासकट तीन अपत्या ब्रह्मचर्यवास संपता उपदेश मागता हेची वदे. दहा एकाक्षर उपदेश केला काय येणे बोध झाला. तोही विचारुनी दृढ केला. अभिनव लीला गुरु शिष्य दांत व्हावे देव समजले. दया करा असुर समजले. दान द्यावे मानव समजले. प्रजापती भले म्हणे. देव नव्हेत कोणी अन्य मानवची परी स्वभावे भिन्न. अदांत उत्तम गुण संपन्न देव हे अभिधान तयांचे. मानवा माझीच आहेत असुर जे हिंसापर दुष्ट कोर. मानवा गांजी लोभ दुर्धर एवं प्रकार मानव. तरी लोक प्रधान नर लोभ करते तोनी काढावयावर. भक्त ही तेच्छा ओढवी कर. कृपा सागर साईनाथ. तैत्तिरीयोपनिषद अनुवाक एकादशी श्रुती ही देख. दान प्रकार आज्ञापी अनेक त्यातील प्रत्येक परिसावा. देणे नित्य श्रद्धेने द्यावे. विना श्रद्धा दिधले न पावे. राजाज्ञ शास्त्राज्ञ भ्यावे. लज्जने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकाचार तेथेही देणे लागे अहेर. देऊनी राखावा मित्राचार. लोक व्यवहार भिक्षाही. बाबाही दकारे भक्ता प्रत. भक्त हितार्थ तेची मागत. करा दया दान वादांत. सौख्य अत्यंत लाधालम. तत्वादी दोषत्रय करावया. हा त्रिदोष क्षय हा एकाक्षर स्वल्प उपाय. शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध आणि लोभ आत्मोन्नती लागी अशुभ. तयाचा जय अति दुर्लभ. यदर्थ सुलभ उपाय हा.
जैसी ही श्रुती तैसी स्मृती, तियेची ऐशीच अनुमती, तियेचे अवतरण श्रोतया प्रती, दृढ प्रीत्यर्थे देतसे. काम क्रोध लोभ जान ही नरकाची द्वारे तीन, यांचे पायी आत्मविनाशन, यदर्थ निक्षून त्यागावे. परम दयाळू साई समर्थ, साधावया भक्त हितार्थ, तया लागी दक्षिणा मागत, शिक्षण ही देत त्यागाचे. दक्षिणेची काय किंमत, साधावया गुरुवचनार्थ, प्राणही द्यावया नाही जो उद्यत, तयाचा परमार्थ कायसा. खरेच भक्त कल्याणाविन, बाबास काय दक्षिणेचे कारण, स्वयेत यांचे नवते जीवन, अवलंबून दक्षिणेवरी. पोटासाठी भिक्षा मागत, दक्षिणे पोटी नवता स्वार्थ, दक्षिणादाने शुद्ध चित्त व्हावेत, निज भक्त आहेत. उपरी निर्दिष्ट वेद वचन, तदनुसार दक्षिणा प्रदान, आधीच घडवूनी आणल्या वाचून, न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ, विशद झाला तन्मितार्थ, नाही अभिलाष ना स्वार्थ, भक्त हितार्थ दक्षिणा मनोनी. आता कथा भाग पुढे निवेदू यथा सांग, ऐकारतन जी दक्षिणा प्रसंग, कौतुक चांग साईचे. श्रोती पूर्ण कृपापूर्वक परिसेजे हे अद्भुत कथानक, साई स्वरूप कैसे व्यापक, अलौकिक देखीजे. शेटीपाशी दक्षिणा मागत, साई कथिती पूर्वा वृत्तांता, परी तो नाठवे शेटीचे चित्ता, वाटली विस्मयता तयांसी. 3 रुपये 14 आणे त्वामज दिधले, ते मी जाणे, बाकी जे आणिले मज कारणे, ते मज दक्षिणे देई गाम. हेची बाबांचे प्रथम दर्शन, ऐकूनी बाबांची हे वचन, रतन जी शेट विस्मया संपन्न, करू स्मरण लागती. शिरडीस पूर्वी आलो नाही, कोणास वेन पाठवले काही, ऐसे असताश्चर्य पाही, महाराज साई वती हे.